म्युझियम बघायला तुम्ही एक्साइटेड आहेत? हो. एक्साइटेड आहेत का? हो. तर आता आपण तुम्ही या गारगोटी म्युझियम मध्ये आला आहे. यात तुम्हाला दगडांची माहिती भेटणार आहे. असे दगड जे जे तुम्ही आजपर्यंत बघितलेले नाही, त्यांना काय म्हणतात? खनिजे म्हणतात. तुम्ही हे लिहू सुद्धा शकता. हे असे काही दगड आहे, हे भूगर्भातले दगड असतात जे ज्वालामुखीपासून तयार झालेले आहेत. तर आता तुम्हाला आपल्या म्युझियम मध्ये 2 गॅलरी आहेत. एक ही डेक्कन प्लॅटू गॅलरी आणि वरती प्रेस्टिज गॅलरी. ते या डेक्कन प्लॅटूला म्हणजे दख्खन पठारामधले जितके पण मिनरल्स आहेत, या दगडांना मिनरल्स म्हणतात. हे मिनरल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जे बाहेर देशातले मिनरल्स आहेत ते वरच्या गॅलरीमध्ये आहे, ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. ह्या गॅलरीमध्ये दख्खन पठार मधले दगड आहेत जे रेअर म्हणू शकतो आपण त्यांना. लिहिलं तुम्ही? खनिजे म्हणताय दगड. तर आपल्या म्युझियम मध्ये ॲपोफ्लाइट नावाचा दगड आहे, कॅल्साइट नावाचा दगड आहे. असे विविध प्रकारचे रंगबिरंगी वेगवेगळ्या रंगाचे दगड आहेत. तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण जे बाहेर पाहतो दगड रंग जनरली कोणता असतो? बाहेर आपण जे दगड बघतो ते ब्लॅक, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही जे दगड या ठिकाणी बघणार आहात विविध रंगांच्या ठिकाणी आहे. आता सर या ठिकाणी म्हणले तिथे म्हणतो दख्खन ते हां आणि अपसाईडवर असतो हां वेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. आता असं नाही, दगड तयार कसे होतात जसं तुम्ही बघू शकता. त्या साईडला 2 भागात वेगवेगळ्या रंगाचे चमकणारे दगड आहेत. तुम्ही आजपर्यंत असे दगड बघितलेले नाही. आता जे नॉर्मल आपण दगड बघतो ते काळ्या रंगाचे असतात. त्या काळ्या रंगाच्या दगडाला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? बसाल्ट रॉक म्हणतात. त्याला काय म्हणतात? बसाल्ट रॉक. आता हा बसाल्ट रॉक कशापासून तयार झालेला आहे? हा ज्वालामुखीपासून तयार झालेला आहे. आणि हे दगड तुम्ही बघताय ना, हा सुद्धा दगड आणि बाकीचे इतर दगड हे सगळे ज्वालामुखीपासून तयार झालेले. तर हा जो दगड तुम्ही बघताय ना, हा कशाचा दगड आहे तुम्हाला माहिती आहे का? याला हिमालयन स्फटिक म्हणतात. इंग्लिशमध्ये याला क्वार्ट्ज म्हणतात. स्फटिक. या दगडाचं वजन आहे टोटल 85 किलो. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक दगड आहे, तो पण हिमालयन क्वार्ट्ज स्फटिक. त्याचं वजन 71 किलो आहे. ह्या दगडांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. त्याच्यानंतर आपले जे ह्या म्युझियमचे जे फाउंडर जे की कृष्णचंद्र पांडे, त्यांचं नाव तुम्ही नक्की लिहा, कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत सुद्धा विचारला जाऊ शकतो. की गारगोटीचे ओनर कोण आहे? गारगोटीचे ओनर कृष्णचंद्र पांडे. हे तुम्हाला जनरल नॉलेजला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृष्णचंद्र पांडे. हे जे जिथे पण तुम्ही दगड बघताय ना, हे त्या सरांचं पर्सनल कलेक्शन. जितके पण पर्सनल कलेक्ट केलेले दगड आहेत. आता त्यांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. के.सी. पांडे म्हणतात. के.सी. पांडे सर जे आहेत हे सुरुवातीला नेव्हल ऑफिसर होते, नेव्हीमध्ये होते. त्याच्यानंतर त्याच्यात ॲज अ एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून त्यांनी 21 वर्ष सेवा केली. नेव्हल ऑफिसर नंतर नेव्हीमध्ये ते होते. त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी हे सगळं म्युझियम स्वतः एकट्याने उभारलेलं आहे. आफ्टर रिटायरमेंट त्यांनी हे उभारलेले हे म्युझियम आहे गारगोटी म्युझियम, हे त्यांनी शून्यातून निर्माण केलं. हे गव्हर्नमेंट नसून हे प्रायव्हेट. तर इथे जे मी जे पण दगड बघत आहे ना, तर हे सगळे त्यांचं पर्सनल कलेक्शन आहे. आणि त्यांनी भारत मातेला एक धन्यवाद म्हणून ही भारत मातेची मोठी मूर्ती उभारली आहे. तुम्ही बघितलं तर ही जी मूर्ती आहे ही तुम्हाला स्टोनमध्ये वाटत असेल, की मी स्टोनमध्ये नसून ही पूर्ण फायबरमध्ये मोठी केली आहे. हे दगड नसून तर फायबरमध्ये पूर्ण याचं काम केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता खाली पृथ्वी दिलेली आहे, वरती दगड दिली आहे, त्याच्यावरती मूर्ती दिली आहे. कारण की त्यांनी सर्वप्रथम धन्यवाद केले भारत मातेचे, की तुमच्यामुळं आम्हाला हे सौंदर्य मिळालं आहे. तर आता आपण 2 ग्रुप डिवाइड करणार आहोत. एक ग्रुप वरती गॅलरी बघत आणि एक ग्रुप खालची गॅलरी बघत. म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. फक्त मध्ये जाताना काय शोकेस तिथं थोडा डिस्टन्स आरक्षित करा. तुम्ही माहिती घ्या. गायडन्सच्या मध्ये आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता